राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा 2026च्या खरीप हंगामातील आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये। मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करतो। आणि निश्चितच यावर्षी आपल्या खरीप हंगामामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे 3 महिन्यामध्ये पीक काढणीला येतं तर ते म्हणजे सोयाबीन या पिकाची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लागवड होताना पाहायला मिळेल। पूर्ण महाराष्ट्रच मित्रांनो, जसं कापसाचा जर विचार केला फक्त खानदेश, मराठवाडा, विदर्भ यांसारख्या भागामध्ये होतो, परंतु सोयाबीनचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीनची लागवड होते। नाशिक जिल्ह्यामध्ये सोयाबीनची लागवड होते। खानदेश, विदर्भ, मराठवाडा यांसारख्या भागामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाची लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, जर तुम्हाला सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मूलमंत्र आहे योग्य बियाण्याची निवड। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे योग्य लागवडीची पद्धत। आता पहिल्यासारखं आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये जसं डायरेक्ट पेरणी करत होतो तर त्या पद्धतीनं आपल्याला पेरणी करून म्हणावं तेवढं उत्पादन येत नाही, परंतु जर तुम्हाला प्रति एकरातून 15 क्विंटलच्या पुढं जर सोयाबीन या पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला आधुनिक लागवड पद्धतीचा तिथं अवलंब करणं गरजेचं आहे। बेडवरती टोकन पद्धतीनं तिथं तुम्हाला सोयाबीन या पिकाची लागवड करणं अतिशय महत्त्वाचं असतं। मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये नेमकं कोणत्या टॉप सोयाबीनचे बियाणं चालतात या संदर्भात इथं माहिती देणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं बियाणं आहे मित्रांनो, गेल्या वर्षानुवर्षापासून भरपूर साऱ्या लाखो शेतकऱ्यांचा या बियाण्यावरती विश्वास आहे आणि हे विद्यापीठानं रिसर्च केलेलं बियाणं आहे ज्याचं नाव आहे शेतकरी मित्रांनो JS 335। मित्रांनो, निश्चितच 90-100 दिवसाच्या आसपास आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळतं। भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा या बियाण्यावरती विश्वास आहे। ज्या भागामध्ये हे बियाणं चालतं तुम्हाला याचं बऱ्यापैकी सरासरी 10-12 क्विंटलच्या आसपास जर उतार येत असेल 1 एकर क्षेत्रामधून तर तुम्ही या बियाण्याच्या लागवड करण्याचा तिथं विचार हा करू शकता। याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं माझ्या सगळ्यात आवडतीचं बियाणं आहे। माझ्या जवळच्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी एक महात्मा फुले कृषी विद्यापीठानं रिसर्च केलेलं विकसित केलेलं KDS 992 म्हणजेच फुले दुर्वा या बियाण्याची लागवड करून 15-16 क्विंटलच्या आसपास सुद्धा उत्पादन घेतलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही KDS 992 किंवा फुले दुर्वा या वाणाची लागवड करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टोकन पद्धतीनं लागवड करायची आहे। प्रॉपर काळी त्याच्यासोबतच चांगल्या प्रकारे तुम्ही 1-2 पाणी देऊ शकता। जर पाऊस वेळेवर पडला नाही तर तुम्ही पाणी देण्याची सुविधा असेल तर निश्चितच तुम्ही फुले दुर्वा या वाणाचा सुद्धा तिथं विचार करू शकता। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मित्रांनो, खास करून जे फुले संगम या नावाचं 5-6 वर्षापूर्वी जे नवीन बियाणं आलेलं आहे हे सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठानेच विकसित केलेलं आहे। ज्या शेतकऱ्याकडे पूर्णपणे पाणी व्यवस्थापनाची सुविधा आहे, ज्या शेतकऱ्याची काळी कसदार जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी फुले संगम या वाणाचा तिथं विचार हा करू शकता। एकदम भुरकाट जमीन आहे, पाणी देऊ शकत नाही आहे, जिरायती जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो या वाणाचा तिथं विचार करणं टाळणं तिथं गरजेचं आहे। याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, MAUS 612 ही सुद्धा 2023-24ला मी स्वतः हिचे प्लॉट पाहिले होते। 14-15 क्विंटलपर्यंत माझ्या जवळच्या काही शेतकऱ्यांना या वाणाची लागवड करून तिथं उत्पादन आलेलं आहे। खास करून मराठवाडा भागामध्ये त्याच्यासोबतच जो काही हिंगोलीचा बेल्ट आहे मित्रांनो विदर्भामधला, तर यांसारख्या भागामध्ये तुम्ही हा जो काही MAUS 612 ही जी व्हरायटी आहे तर हिचा तिथं विचार हा करू शकता। मित्रांनो, पुढच्या बियाण्याचा जर विचार केला तर JS 9305 ही सुद्धा एक चांगली निम बागायती शेतीसाठी व्हरायटी आहे। JS 335 पेक्षा थोडी सुधारणा केलेली आहे। जर तुमचा ही सुद्धा तो लागवड करण्याचा विचार असेल तर तुम्ही या वाणाची लागवडी करू शकता। याच्यानंतर प्रायव्हेट कंपनींच्या सुद्धा काही व्हरायटी आहेत, जसं ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीची 3344 ही सुद्धा आपल्याला व्हरायटी तिथं चांगली पाहायला मिळते। त्याच्यानंतर रुची सीड्स कंपनीची आपल्याला रुची 1001, त्याच्यासोबतच रुची 2001 ह्या ज्या व्हरायटी आहे खास करून आपल्या विदर्भ भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला चालताना पाहायला मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5-7 व्हरायट्यापैकी तुम्ही कोणत्या बियाण्याची लागवड करता, तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तर तो महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यातून पाहता, तुमचं नाव गाव कमेंट करायला विसरू नका। आणि तुमचा सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर चांगल्या बियाण्याबद्दल अनुभव असेल तर तो अनुभव चांगला कमेंट करा। तुम्हाला 1 एकर क्षेत्रातून किती क्विंटल या बियाण्याची लागवड करून पाठीमागच्या वर्षी उत्पादन आलं आहे। जर तुम्ही विक्रमी उत्पादन खरोखर घेतलेलं असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा ती कमेंट वाचून तिथं जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो।
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तोपर्यंत रामराम.